कुणिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। इथे मी आपल्याला प्रोटीन बार ही रेसिपी शेअर करत आहे। मी या अगोदर प्रोटीन बारच्या ज्या वड्या आहेत त्या शेअर केलेल्या आहे, पण इथे मी लाडू करणार आहे आणि त्या प्रोटीन बारमध्ये मी तुपाचा वापर केलेला, गुळाचा वापर केलेला, पण इथे मी अजिबात तुपाचा वापर करत नाही, साखरेचा नाही आणि गुळाचा पण नाही। इथे मी मखानापासून तर सगळ्या सीड्स आहेत तर इथे मी वापरलेल्या आहेत। छान एकदम खरपूस अशा भाजायच्या आहेत। सर्व सीड्स झाले, काजू झाले, बदाम झाले, मखाने झाले, तीळ झालं आणि इथे मी काळ्या खजूरचा वापर करत आहे। इथे अजिबात मी साखर किंवा गूळ याचा वापर करत नाही आहे, कारण ही मी एक डाएट प्लॅनसाठी जी लोक डाएट करतायत त्यांच्यासाठी मी प्रोटीन हवं म्हणून मी ही रेसिपी इथे बनवत आहे। आणि जी लोक जिमला जातात त्यांच्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे हा। बाहेरचं प्रोटीन पावडर महाग आहे, एवढं विकत घेतल्यापेक्षा आपलं फ्रेश आणि घरचं प्रोटीनच्या ह्या लाडू आहेत हे मी बनवत आहे इथे। आणि हे आपण खायला काही हरकतच नाही आहे, अगदी पौष्टिक आहे, घरचं आहे म्हणल्यानंतर। आणि मेन महत्त्वाचं म्हणजे इथे मी सगळं फ्रेश वापरलेलं आहे। आपण घरी फ्रेश वापरू शकतो, बाहेरचं कसं आहे कसं नाही आपल्याला माहिती नसतं, एवढ्या महागाचा आपण प्रोटीन पावडर वगैरे घेतो, त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे। काय करायचं आहे, इथे सर्व सीड्स आणि मखाणे खरपूस भाजून घ्यायचे। त्यानंतर इथे काळे खजूर आहे ती घ्यायची आणि ती छान मस्त तुपामध्ये, अगदी अर्धा चम्मच तुपाचा वापर मी केलेला इथे, त्याच्यामध्ये थोडी सॉफ्ट होतात। तसेही काळ्या खजूर ज्या आहेत त्या सॉफ्ट असतात, पण आपल्याला बिना तुपाचा आणि बिना साखरेचं गुळाचं इथे लाडू वळवायचे आहेत तर ते हार्ड जातात आपल्याला, म्हणून मग त्या ज्या काळ्या खजूर आहेत त्या थोड्या सॉफ्ट करायच्या आणि मग नंतर यामध्ये छान मिक्स करायचं। आणि हे सर्व जे आहे ना बीज वगैरे आपण घेतलेले आहेत आणि मखाने आहे पल्स मोडवर ते बारीक करायचे, जास्त बारीक करायचे नाही। आळशी मी फक्त इथे जास्त बारीक केलेली आहे। तर हे सर्व असं पल्स मोडवर बारीक केलं का त्याच्यामध्ये काळ्या खजूर आहे त्या छान अगदी मिक्स करायच्या, एक जीव करायच्या आणि त्यानंतर याचे छान असे लाडू बनवायचे आहेत। प्रोटीनची लाडू तयार झालेली आहेत आणि यानंतर हा पार्ट 1 आहे। पार्ट 2 मी तुम्हाला याचा परत पुन्हा शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे। तसं मी याची लॉंग व्हिडिओ टाकलेली आहे, तुम्ही माझ्या यूट्यूबला बघू शकता, हवं तर मी लिंक इथे शेअर करते। पार्ट 2 मध्ये मी याचे डार्क चॉकलेटचे जे लाडू आहे ते मी तुम्हाला शेअर करणार आहे। आणि एकदम स्पीडनी बोलावं लागते इथे, त्यासाठी मी तुम्हाला काय करते, याची लिंक आहे लॉंग व्हिडिओची ती शेअर करते। ही रेसिपी आवडली असेल तर कुणिकास किचनला सबस्क्राईब करा।